हॅलो स्टुडंट्स, मी धनश्री आस विद्यालयातर्फे तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर ॲक्च्युली आपण ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये प्रॅक्टिस केलेल्या आहेत. लोगो डिझायनिंग केलेलं आहे, व्हिजिटिंग कार्ड, ID कार्ड, तसेच वेगवेगळे फॉन्ट्स आपण पाहिलेले आहेत. कसे डॉक्युमेंट फॉर्मॅट कसे करायचे, पेज सेटअप कसे करायचे, हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तर यामध्ये आपण पाहणार आहोत टेबल ॲक्टिव्हिटी, म्हणजेच टेबल आपण एक क्रिएट करणार आहोत आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीचं टेबल असणार आहे. तुम्ही ॲक्च्युली मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये बऱ्याचशा गोष्टी करू शकता, जसं एखादा फॉर्म, लॉग इन फॉर्म किंवा फीडबॅक फॉर्म असतो, असा काहीतरी फॉर्म, किंवा आज जसं टेबल दाखवणार आहे तसं. तर टेबलच्या सहाय्याने आपण वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स बनवू शकतो. ओके, चला तर पाहूया आज काय आपण कसे बनवणार आहे. त्यासाठी आपण ओपन करणार आहे वर्ड. देन ब्लँक डॉक्युमेंट. तर इथे आपण पाहणार आहोत की टेबल कसे इन्सर्ट करायचे. ओके, तर आता आपण पाहूया. मी एक सॅम्पल टेबल इथे डाउनलोड केलेलं आहे. तर हे आहे ते टेबल, किंवा आपण याला म्हणू शकतो ॲप्लिकेशन फॉर्म. तर हा ॲप्लिकेशन फॉर्म आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये करणार आहोत. चला तर पाहूया. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे टेबल क्रिएट करायचं आहे. आधी जसंच्या तसं इथे जे नाव दिलेलं आहे ते आपण टाईप करू. थोडीशी आपल्याला फॉन्टची साईज चेंज करायची. कलर चेंज करू शकता. इन्सर्ट टेबल आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. तर इथे किती रोज आणि किती कॉलम्स आहेत सांगू शकाल? कॉलम्स म्हणजे काय असतं? जे उभे असतात त्याला आपण कॉलम म्हणतो, आणि जे आडवे असतात त्याला आपण रोज म्हणतो. तर इथे आपण पाहू किती रोज आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, तसेच 7 रोज आहेत आणि कॉलम्स किती आहेत? 1. हा पण एक कॉलमच आहे, कारण की इथे जर आपण हे जॉईन केलं तर हा कॉलम होईल. तर 1 2 हा पण एक कॉलम आहे. 3 हा पण एक कॉलम आहे. 4 आणि 5. तर 5 कॉलम आणि 7 रोज आहेत. तर आपण इथे इन्सर्ट करूया असे टेबल. पाच कॉलम आणि 7 रोज. ओके, तर हे आहे आपलं टेबल. आता
इथे आपण बघू, पहिल्यांदा हे सगळे कॉलमची नावं आपण लिहून घेऊ. फर्स्ट नेम, देन ॲड्रेस 1, याला आपण कॉपी करू. देन ॲड्रेस 2, तसेच इथे आहे सिटी. नेक्स्ट डाऊन सेलमध्ये जाण्यासाठी आपण डाऊन ॲरो की यूज करतो आणि चारी ॲरो कीने तुम्ही डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला किंवा वरती किंवा खाली अशा सेलमध्ये जाऊ शकता. ओके. देन फोन, होम, देन फोन, सेल आणि ईमेल. तर याचा कलर पहिल्यांदा आपल्याला चेंज केला पाहिजे. हा आहे याचा कलर ब्लॅक. आता इथे आपल्याला फक्त 3च सेल दिसत आहेत, 1 2 3, आणि इथे आपले 4 सेल आहेत. तर आपल्याला फर्स्ट कॉलम तसाच ठेवायचा आहे आणि हे जे लास्टचे 2 सेल आहेत ते आपल्याला मर्ज करायचे. तर सेल सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर राईट क्लिक आणि मर्ज सेल्स. ओके. तर सेल मर्ज झाल्यानंतर काय होतं, ते दोन्ही सेल्स कंबाईन होतात. ओके. तर इथे आपण लिहिणार आहोत लास्ट नेम. हा जो बार येतोय, या बारचं एक पर्टिक्युलर नाव आहे. तर काय नाव आहे त्याचं? बरोबर, याला म्हणतात मिनी टूलबार. ओके. हा कॉलम थोडासा मोठा करायचा आहे आपल्याला. आता नेक्स्ट पाहू. तुम्ही पाहू शकता ॲड्रेस 1 आणि 2 च्या इथे सलग सगळे सेल्स जे आहेत ते मर्ज आहेत. तर हे सेल्स आपण मर्ज करू. मर्ज केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला लिहायला जागा मिळू शकते. ओके. अशा पद्धतीने आपण सेल्स मर्ज करतो. आता नेक्स्ट पाहू. नेक्स्ट सिटी नंतर हा कॉलम आहे, हा पण थोडासा मोठा आहे. इथे आहे स्टेट, देन हे आहे झिप, आपण याला थोडंसं ॲडजस्ट केलं पाहिजे कारण आपल्या पेजच्या बाहेर हे टेबल जात आहे. ओके. तर नेक्स्ट आहे स्टेट, झिप, फोन, होम. आता इथे तुम्ही पाहू शकता झिप हे मधी आहे आणि म्हणजे झिप आणि स्टेटच्या मधी एक कॉलम आहे. तर फर्स्ट कॉलम आपला ब्लँक राहिला. नेक्स्ट कॉलम मध्ये स्टेट, स्टेटच्या खाली फोन, वर्क, देन बेस्ट, टाइम टू कॉल, या गोष्टी आहेत. याचा थोडासा फॉन्ट साईज मी छोटा करते.
ओके. देन नेक्स्ट इथे 1 2 3 4 5 6 कॉलम आहेत ऍक्च्युली, किंवा तुम्ही इथे ओके. मग इन्सर्ट जर कॉलम इन्सर्ट करायचा असेल तर आपण कसे करतो? राईट क्लिक, इन्सर्ट कॉलम टू द राईट. ओके. पहा, तर मी याची लेआउट लँडस्केप करते म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. हे मर्ज करू. देन हे जे 3 सेल्स आहेत ते हे पण आपल्याला मर्ज करायचे आहेत. तर तुम्हाला समजत असेल की आपण मर्ज कधी करतो, आपल्याला मर्ज करण्याची गरज कधी असते. ओके. तसेच इथे तुम्ही पाहू शकता ईमेल साठी सगळे सेल्स इथे मर्ज केलेले आहेत. मर्ज करू. ओके. देन ऑलराईट. आता नेक्स्ट हे एक सिंपल टेबल आहे. इथे काय, इथे 2 रोज आहेत आणि 1 कॉलम. तर इन्सर्ट टेबल, एक कॉलम आणि 2 रोज. ओके. इन्सर्ट एक कॉलम आणि 2 रोज. ओके. तुम्हाला मी सांगितलेलं की टेबल क्रिएट करण्याच्या 3 पद्धती असतात. एक म्हणजे इन्सर्ट टेबल, तुम्ही कॉलम्स आणि रोज स्पेसिफाय करू शकता, किंवा डिरेक्टली इथे आपण असे सिलेक्ट करू शकतो, किंवा ड्रॉ टेबल. ओके. हे ऑलरेडी आपण सेशन मध्ये पाहिलेलं आहे. तर डिटेल्स मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या सेशन मध्ये बघू शकता. तर इथे लिहिलेलं आहे, why do you want to adopt a sheltie. ओके. याचा कलर आपण चेंज करू. आणि इथे तुम्ही पाहू शकता याची जी साईज आहे ही मोठी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही साईज वाढवू शकता आणि ऍडजस्ट करू शकता. तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही असे टेबल्स क्रिएट करू शकता. ओके. पाहूया तर पोर्ट्रेट मध्ये आपल्याला करता येते का हे. पोर्ट्रेट मध्ये ऍक्च्युली आपल्याला थोडस याची साईज कमी करावी लागेल, फॉन्ट्सची साईज कमी करावी लागेल. त्यासाठी लँडस्केपच ठेवू आणि लँडस्केप मध्ये तुम्ही इझिली याला ड्रॅग करू शकता आणि ऍडजस्ट करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने आपण हे टेबल क्रिएट केलेलं आहे. तर तुम्ही बरेचशा प्रकारचे फॉर्म्स वगैरे इथे करू शकता. तर आज आपण काय शिकलो? आपण पाहिलं टेबल मध्ये सेल्स मर्ज कसे करायचे आणि सेल्स स्प्लिट पण तुम्ही तशा पद्धतीने करू शकता. मागच्या सेशन्स मध्ये ऑलरेडी आपण याच्यावरती चर्चा केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक सेशन पाहणं खूप गरजेचं आहे. ओके.
आणि शिवाय प्रॅक्टिस पण. तर तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. असे वेगवेगळे फॉर्मॅट्स आणा. तुमच्या शाळेतून तुम्हाला फॉर्मॅट्स मिळतील किंवा नेटमधून असे बरेचसे फॉर्मॅट्स मिळतील किंवा तुमच्या आई वडिलांच्या कामाचे काहीतरी फॉर्मॅट्स असतील, तर ते सगळे फॉर्मॅट मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये बनवायचा प्रयत्न करा. ओके, थँक यू. हॅव अ नाईस डे.